मित्रांनो, आपल्याला दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटत असतात. त्यापैकी काही चांगली असतात तर काही नकली असतात, बनावटी असतात, खोटारडी असतात. बनावटी लोक वरून तुम्हाला दाखवतील ते किती चांगले आहे, त्यांना तुमची किती काळजी आहे, पण आतून त्यांचा उद्देश वेगळाच असतो. अशा लोकांना ओळखणं थोडं अवघड असते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 खुणा बघणार आहोत ज्या खोटारड्या नकली माणसांमध्ये असतात. ह्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्ही सावध राहावे हा आहे. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिले आहे अति उत्साहीपणा दाखवणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही बनावटी लोकांना भेटता तेव्हा ते तुम्हाला बघून अति उत्साही होतात. ही अशी खूण आहे ज्यामुळे तुम्ही अशा लोकांना सहज ओळखू शकता. तुमच्या बरोबर सुद्धा असे बऱ्याच वेळा घडले असेल की जेव्हा तुम्ही तुमचा कोणी मित्र किंवा नातेवाईकाला बऱ्याच दिवसानंतर भेटता तेव्हा तो एकदम खुश झाला आहे असे दाखवतो, तुमची गळाभेट घेतो. तेव्हा तुम्हाला वाटते, अरे हा तर माझा किती चांगला मित्र आहे, चांगला नातेवाईक आहे. पण जसजसे तुम्ही पुढे बोलत जाता तेव्हा तुम्हाला समजते की हे वागणे नकली आहे, बनावटी आहे. ही लोक तुम्हाला म्हणतील की काय तुम्ही आम्हाला फोन नाही केला, तुम्ही आमच्याकडे कधी येतच नाही. म्हणजे ही लोक तुम्हाला असे दाखवायचा प्रयत्न करतात की ते किती चांगले आहेत आणि तुम्ही किती वाईट. तर मित्रांनो, हे वागणे सगळे नकली असते. थोडे तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिले तर तुम्ही हे सहज ओळखाल. दुसरे आहे सतत स्वतःबद्दल बोलणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही नकली बनावटी माणसांना भेटता तेव्हा प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याबद्दलच असते. म्हणजे ते सतत स्वतःबद्दलच्या गोष्टी सांगतील. मी कसे हे केले, मी कसे ते केले, माझ्याकडे ही गोष्ट कशी चांगली आहे, माझ्याकडे ती गोष्ट कशी चांगली आहे. ते सतत तुमचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतील. मित्रांनो, जी खरी लोक असतात, प्रामाणिक असतात, त्यांचा खरेपणा दिसून येतो, प्रामाणिकपणा दिसून येतो. पण बनावटी लोक नुसते बळ्या मारत असतात. ते तुम्हाला सांगतील की त्यांनी कसे एखाद्या संस्थेला पैसे दान केले, त्यांनी कशी कोणाची मदत केली. ते तुम्हाला विचारतील की तुम्ही फिरायला कुठे गेला होता, जेणेकरून ते सांगू शकतील की ते फिरायला कुठे गेले होते, त्यांनी किती मजा केली. त्यामुळे अशी लोक नकली आणि बनावटी असतात, जे सतत स्वतःबद्दल गुणगान गात असतात. तिसरे आहे, ही लोक छुप्या पद्धतीने तुमचा अपमान करतात. मित्रांनो, नकली आणि बनावटी लोक नेहमी तुमचा छुप्या पद्धतीने अपमान करतात. उदाहरण म्हणजे ते दाखवायला असे वागतील की ते तुमची स्तुती करत आहे, पण नंतर ते असे काहीतरी वाक्य बोलून जातील जेणेकरून तुम्हाला वाईट वाटेल, तुमचा अपमान होईल. ते विचारतील की तुम्ही हा शर्ट कुठून घेतला, खूप छान आहे हा शर्ट. मग नंतर म्हणतील, अरे तिथून घेतला, तिथे तर कपडे खूप स्वस्त मिळतात. म्हणजे थोडक्यात छुप्या पद्धतीने ते तुमचा अपमान करतात आणि हे तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्यामुळे इथून पुढे अशी लोक भेटली तर तुम्ही सावध व्हा आणि त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. चौथे आहे, ही लोक तुमची नीट ऐकत नाही. मित्रांनो, जी लोक नकली आणि बनावटी असतात ते तुम्ही काय बोलताय हे नीट ऐकत नाही. ते तुम्हाला प्रश्न विचारतात फक्त चर्चेला सुरुवात करण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा ते लक्ष सुद्धा देत नाही तुम्ही काय बोलत आहात. एक तर ते त्यांच्या फोनमध्ये बघत असतील किंवा त्यांची नजर दुसरीकडेच असेल, किंवा मग ते मध्येच तुमचे बोलणे थांबवतील आणि वेगळाच विषय चालू करतील. थोडक्यात त्यांना तुम्ही काय बोलताय ह्याच्याशी काही घेणे देणे नसते. ते असे दाखवत असतात की ते तुमचे ऐकत आहे, पण त्यांना त्याचे काही पडलेले नसते. जी खरी लोक असतात ते नेहमी तुमचे नीट ऐकून घेतात, वेळ आली तर तुम्हाला योग्य तो सल्ला देतात. पण बनावटी लोक फक्त दाखवतात की ते तुमचे ऐकत आहे, पण शेवटी त्यांचा सगळा इंटरेस्ट स्वतःमध्येच असतो. पाचवे आहे, ह्या लोकांना दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मिळतो. मित्रांनो, समोरचा माणूस बनावटी आहे का खरा हे तुम्ही तो दुसऱ्यांबद्दल काय बोलतोय ह्याच्यावरून अंदाज लावू शकता. जे नकली लोक असतात त्यांना दुसऱ्यांच्या त्रासाबद्दल, दुःखाबद्दल बोलायला खूप आवडते. त्यांना त्या विषयावर चर्चा करण्यात आनंद मिळतो. सुरुवातीला तुम्हाला असे वाटू शकते की त्यांना लोकांबद्दल खूप सहानुभूती आहे, काळजी आहे. पण त्यांचे वागणे तुम्ही नीट पाहिले तर त्यांना लोकांच्या दुःखांबद्दल बोलायला मजा येत असते. त्यामुळे तुम्हाला अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, कारण ही लोक तुमच्याबद्दल सुद्धा बाकीच्या लोकांकडे चर्चा करत असतील. सहावे आहे, गरज सरो वैद्य मरो. मित्रांनो, जी नकली आणि बनावटी लोक असतात ते तुमच्याबरोबर खूप चांगले वागतील, तुमचा आदर करतील जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळत असेल. जी चांगली लोक असतात ते सगळ्यांबरोबर चांगले वागतात, सगळ्यांचा आदर करतात आणि ते सुद्धा कसलीही अपेक्षा न करता. पण बनावटी लोक तुमच्या बरोबर तोपर्यंत चांगले वागतील जोपर्यंत त्यांना तुमची गरज आहे.
जसे की ऑफिसमध्ये जर तुम्ही सिनियर आहात तर ही लोक प्रमोशनसाठी तुम्हाला मस्का लावतील, किंवा तुमच्या मित्रांकडून ह्यांना काही काम काढून घ्यायचे असेल तर हे तुमच्याबरोबर खूप चांगले वागतील. थोडक्यात जोपर्यंत तुमच्याकडून त्यांचा काही फायदा होत आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर चांगले वागतील. अशा लोकांकडे जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा काही ना काही कारण काढून ते मदत करायचे टाळतील. ही लोक कधीच तुम्हाला जेव्हा खरंच गरज असते तेव्हा तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. म्हणून अशा लोकांसाठी मराठीमध्ये एक छान म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. मित्रांनो, पुन्हा एकदा बघूया नकली आणि खोटारडी लोक ओळखण्याच्या 6 खुणा. पहिले, अति उत्साहीपणा दाखवणे. दुसरे, सतत स्वतःबद्दल बोलणे. तिसरे, ही लोक छुप्या पद्धतीने तुमचा अपमान करतात. चौथे, ही लोक तुमची नीट ऐकत नाही. पाचवे, ह्या लोकांना दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मिळतो. सहावे, गरज सरो वैद्य मरो. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा लोकांचा अनुभव आला आहे का? मला कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये 50 पेक्षा जास्त मोटिवेशनल पुस्तकांची लिंक दिली आहे. एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.